मस्त मी कैन्याच्या वड्याची भाजी बनवून राहिली. पाहू शकता तुम्ही. मस्त चूल पेटवली. बाहेर मस्त पाऊस चालू आहे. पाऊसही साजरा जोरातच चालू आहे. आणि बाहेर पावसात मी मस्त खोपळा आहे, पाहू शकता तुम्ही. आणि या खोपळ्याच्या खाली मस्त लगे अशी चूल पेटवली. आणि भाजी म्हणजे पोळ्या मी आधीच बनवल्या होत्या. आता भाजी बनवली. आता भाजी पण झाली. आशीच्या पप्पाला वाढून देते मी आता. कैन्याच्या वड्या एवढ्या मस्त होतात, एकच नंबर होतात. आणि मस्त सुक्या सुक्या केल्या. आशीच्या पप्पाला दिलं मी आता वाळून मस्त कैन्याच्या वड्या. चपाती दिली, मीठ दिलं. आता त्याच्याच बरोबर मस्त बोंबील पण देतो. सकाळपासून पाणी चालू आहे. 10 वाजतापासून आता 5 वाजले तरी पाणी चालूच आहे. झोपली एक झोपही झाली नाही. पेटवतो आता. आईच्या पप्पाला चहा ठेवतो. पप्पा या सर्विसने चप्पल आधीच काढली का? पहिल्यांदा बारीक करतो ना. पेटलं पाहिजे ना. पेटले का नाही काय सांगावं. लागलो ना अतिशय बसायला काही नाही पाहिजे नाही का काही आले पण नाही आहे. इतर टाकून झालं लागेल काय पाण्यात वगैरे करून टाकलं. आता बसून मी आता बसायला भेटत नाही. ना बाजूने जाऊ द्या. खालीच बसा लागेल आता मला. पेटून घेतो आता. कागदही नाही दिसत. कागद आता बरोबर झालं. काय नाही. पाण्याची बाजूने ठेवतो ना. डबल कामायचं संध्याकाळी स्वयंपाक करत 5 वाजले. इंधन भरायला पुरलं होतं हे सर. ओलं झालंय घरात. काय करू मग. कागद ठेवला नाही का? ठेवला कागद त्याच्यावर. चहा प्यायची मजा आहे. भरकसा पाऊस चालू आहे. सकाळी 10-11 वाजता स्वयंपाक केला होता. त्याच्यानंतर पाऊस चालू असल्याचं ना मस्त एक झोपगीत झोपली. आता 5 वाजता चहा ठेवायला बसली. इतकं पेटून नाही राहील का काय नाही. तर बोलले इंधन झालं नाही. चहाला आता होतो. आता पाहू आता. झाला हो चहा. झाला बाई चहा. चहात मस्त अद्रक टाकली ना. मस्त चहा झाला. मस्त पाऊस चालू आहे. अद्रकचा चहा केला मस्त गरम गरम. या चहासाठी सर्वजण. आयुषच्या पप्पाला देतो मस्त आता चहा. चहा घ्या ना. चहा घ्या माय. चहा पावसाळ्याचा मस्त गरम गरम. पावसातच चहा ठेवायला लावला. चला आता चूल हाय पेटेल तर स्वयंपाकही घेतो. हे मी पीठ आणलं. गव्हाचं पीठ आणलं. आता पीठ चुरून घेतो आणि स्वयंपाकही घेतो करून. की मग लय पाऊस जर आला तर मग इकडे पाणी ना चुलीवर. त्याच्यासाठी लवकर स्वयंपाक घेतो आता करून. पीठ भिजून घेतो. माझी वली झाली पाण्यानं. थोडंसं आता हे तावा गरम आहे. ताव्यावर शेकून घेतो थोडीशी आणि बाजूला ठेवून देतो. म्हणजे कशी डबल कामं आली पाहिजे ना. आता आपण करू चपात्या मस्त एकदम लुसलुशीत चपात्या करू, पोळ्या करू. त्याच्यासाठी मी घेतलं एवढं पीठ. जर आपल्याला पीठ म्हणजे पोळ्या किती लागतात, चपात्या किती लागतात हे जर आपल्याला पाहायचं असलं तर मोजून घ्यायचं. कसं घ्यायचं, असं एक एक मूठ घ्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 चपात्या होतात आता हे. तर मग आता मला एवढ्या करायचं नाही. आता मी थोडंसं काढून घेतो कारण की सकाळच्या चपात्या शिल्लक उरलेल्या आहेत. त्याच्यासाठी मी थोडंसं पीठ काढून घेतो. थोडंसं बाजूने काढून घेतो कारण की 4-5 सकाळच्या पोळ्या आहेत. आणि याच्यात मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे.
तेल टाकायचं. थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं जास्त नाही टाकायचं. त्यानं काय होते, आपण ज्यावेळेस पीठ भिजवतो ना तर असं लुसलुसीत पीठ होते आपलं. आपल्याला जेवढं थोडं पाणी टाकत राहायचं पीठ भिजवण्यासाठी. एकचा दाबानं सर्व नाही टाकून घ्यायचं, थोडं टाकायचं. काय करायचं, आपण पाणी टाकलं, थोडं पीठही भिजवल्या गेलं. आता हे असं कडक पीठ झालं थोडंसं. आणखी काय करायचं, त्याला थोडं पाणी टाकायचं. थोडं जास्त नाही टाकायचं. तेवढ्यापुरतं पिठाला ओलं करत थोडं पाणी टाकायचं. असं मस्त असं थोडंसं जोर लावून पीठ भिजवायचं. त्याला काय होते, आपलं पीठ मस्त नरम होते आणि एकदम लुसलुसीत पोळ्या येतात. आता आपलं पीठ पण मस्त चुरल्या गेलं. आता काय करायचं, याची थोडीशी मालिश करायची, अशी हातानंच करायची. आता आपल्याला काही पाणी लावायचं काम नाही. आता पाहू शकता तुम्ही. आणि नंतर काय करायचं, हा जो उन्हा आहे असा आपल्याला 5 किंवा 10 मिनटं याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. फक्त 5 ना 10 मिनटं, जास्त नाही ठेवायचं. कारण मग जास्त जर ठेवलं एकदम नरम पीठ होते, मग त्याची पोळी होत नाही. जास्त फक्त 5 ना 10 मिनटं ठेवायचं आहे आपल्याला. सर्वात आधी काय करायचं, छोटासा उंडा घ्यायचा, हा गोल करायचा. जर समजा तुम्ही नवीनच सांग तर थोडंसं हातावर तेल घ्यायचं, नंतर उंडा करायचा. आता छोटासा उंडा घेतला की थोडंसं पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं. आता हा काय करायचा, थोडासा उंडा थोडासाच मोठा लाटायचा, पुरी एवढा तरी लाटायचा. असं थोडंसं तेल लावायचं आणि कोळलं पीठ आहे ना, असं कोळल्या पिठात भिजवायचं. नंतर आणखीन तेल लावायचं, नंतर आणखीन कोळल्या पिठात भिजवायचं. असं त्याचे पातळ असं दाबून घ्यायचे. काय होते, पीठ लावल्यानं आपली पोळी जी आहे त्याचे मस्त असं अलग भाग निघतात. आणखीन बसणं तुझं चालू आहे ना रे, त्यातला घे होय बंदच घ्या, अंगावर नको चालूच होतं नाही, बंदही नव्हता केलं तर मी. कळलं राहिलं तर बंद पण लागलं काय नाही. चालूच आहे माझे. आता याचं काठं जे असते ना, याचं काठं लाटून घ्यायचं. गोल लाटून घ्यायचे. जर तुम्हाला याची गोल जर लाटता नाही आली तर काठं दाबत घ्यायचं. जिथून काठ काढला अशी दिसल्याची लाटायची. मंदात नाही लाटायची, मंदात आपल्याला एकदम छोटी लाटायची आहे. तयार झाली की मंदात सर्व इथून लागतील. बाकी आपली पोळी तयार झाली. आता काय करायचं, आपलं तेल थोडंसं टाकून घ्यायचं. तव्यावर तेल टाकायचं लागतं, मग काय होते, चपाती त्याला चिकटून जाते. टाकून घ्यायचं. थोडेसे तेलाचे वरून असे फुगे आले किंवा थोडं आले की पलटून घ्यायचं. आधी खालूनच द्यायची पोळी, नंतरच पलटायची आहे आपल्याला. जाव करतो पहिले त्याच्यात. पावसाच्यानं ती पेटून नाही राहील ना. पण आपली मस्त चपाती झाली, पाहू शकता तुम्ही. मस्त ते भाजल्या गेली. आता वरून थोडंसं तेल टाकायचं. पोळी तिथे मस्त फुगली झाली. आपली चपाती मस्त तयार. पाहू शकता तुम्ही किती मस्त फुगली. एकदम मस्त लुसलुसीत मऊ लुसलुसीत आपली चपाती तयार झाली. आता हे खाण्यासाठी तयार आहे. दुसरी पण तशीच करू. आता छोटासा कसा उंडा झाला, पाऊस कमी झाला आता. मस्त मी कैन्याच्या वड्याची भाजी बनवून राहिली. पाहू शकता तुम्ही. मस्त चूल पेटवली. बाहेर मस्त पाऊस चालू आहे. पाऊसही साजरा जोरातच चालू आहे.
आणि बाहेर पावसात मी मस्त खोपळा आहे, पाहू शकता तुम्ही. आणि या खोपळ्याच्या खाली मस्त लगे अशी चूल पेटवली आणि भाजी म्हणजे पोळ्या मी आधीच बनवल्या होत्या. आता भाजी बनवली. आता भाजी पण झाली. आशीच्या पप्पाला वाढून देते मी आता. कैण्याच्या वड्या एवढ्या मस्त होतात, एकच नंबर होतात. आणि मस्त सुक्या सुक्या केल्या. आशीच्या पप्पाला दिलं मी आता वाळून मस्त कैण्याच्या वड्या, चपाती दिली, मीठ दिलं. आता त्याच्याच बरोबर मस्त बोंबील पण देतो. आरूच्या आप्पाचा आला फोन, मस्त बोलू राहिला तो व्हिडिओ कॉलवर. आयुषचे पप्पा पण बोलू राहिले मा बहिणीसोबत. मस्त मजा का चालतात त्याच्या. माझी लाईनी बहीण आहे. मस्त व्हिडिओ कॉल चालू आहे. मस्त कॉमेड्या चालतात. बरी नाही म्हणतात तब्येत. लय सिरियस आहे ते. लय सिरियस आहे. ये पायाले त्याले. बाहेर लेस पाऊस चालू आहे. चिवताई पा कशी बसली मस्त सहाऱ्यानं, ओली होईल म्हणून. जोराचा पाऊस आला. सकाळपासून पाऊस चालू आहे, पाहू शकता तुम्ही. आयुषच्या आजी वावरातून आली. ओल्यागट झाल्या ते पण. वावरातून बाया घरी आल्या आज. एकदम असं ढगाळ वातावरण आहे. असं वाटते की लेस पाऊस याची शक्यता आहे. जोरात पाऊस चालू होता आतापर्यंत. थोडंसं आता कमी झाला. वरच्या पाण्यानं असे 2-3 टोपले आत्ताच्या आत्ता असं 15 मिनिटात मी 2-3 टोपले भरले. एवढं पाणी चालू आहे. आय भांडणं नको रे आरून. आज तर घरी असले की एवढे भांडणं करतात की भलकसे भांडणं करतात. आवडल्या नाही हे आवरत नाही त्याईले. बघ आज सकाळची शाळा होती, आज घरीच राहिले ते. काहून की पाऊस आला होता. ते म्हणत आज घरीच राहतो. म्हटलं राह बा मग. आता आणखीन सर्दी खोकले होता तर लेकराला घरी ठेवलं तर एवढे त्रास देतात लेकरं की भलकसे ऐकतच नाही. हो बा म्हणते. हो पिनू दादा पण आहे.